निवडणुकीआधी धनंजय मुंडेनं भेट घेतली होती। धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराड पण होता। उशिरापर्यंत भेटीसाठी ते थांबले होते। मनोज जरांगेंची माहिती। अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार। भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा आहे। पुरावे दाखवल्यानंतर फडणवीस, अजित पवार मुंडेंची पाठराखण करणार नाहीत, दमानियांचं वक्तव्य। पुरावे नष्ट केले तर याची जबाबदारी पूर्णपणे यंत्रणेची असेल। फरार आरोपी पुरावे नष्ट करत असेल, धनंजय देशमुखांचं वक्तव्य। खंडणी मागणारी, हत्या करणारी टोळी संपली पाहिजे, गुंडांच्या टोळ्या संपल्या पाहिजेत, जरांगेंचं वक्तव्य। भुजबळ वाट बघत असतील, धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तर संधी मिळेल, अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत, भुजबळांबद्दल काहीच बोलायचं नाही असंही वक्तव्य। आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणणार, मग या काळामध्ये तुमचे आबा होते, आता मस्ती नको आहे, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। संविधानावर देश चालवायचा की मनुस्मृतीवर, राणेंचं वक्तव्य। घटनेला धरून नसेल तर सरकार काय कारवाई करणार, वडेट्टीवारांचा सवाल आहे। पंचानं स्वतः आपली चूक मान्य केली आहे, मला शिवीगाळ झाल्यानंतर राग अनावर झाला होता, विनंती करूनही कुस्तीचा व्हिडिओ बघितला गेला नाही, शिवराजची प्रतिक्रिया। आदल्या दिवशी पंचानं शिवराजला शिव्या दिलेल्या होत्या, शिवराज राक्षसच्या आईचा आरोप आहे, तर चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर कारवाई व्हावी, शिवराजच्या कुटुंबियांची मागणी आहे। महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळनं घेतलंय दगडूशेठ गणपतीचं दर्शन, माझ्या विजयानंतर सर्वांना आनंद, तर मी शिवराजची भेट घेणार, पृथ्वीराजची प्रतिक्रिया। पंचानं दोन्ही पैलवानला चूक दाखवायला पाहिजे होती, जे काही असेल ते पंचानं दाखवून द्यायचं, पण पंचांनी तसं केलं नाही, कारवाई करण्यापेक्षा समज दिली पाहिजे होती, काका पवारांचं वक्तव्य आहे। एखाद्या पंचाच्या अंगावर धावून जाणं चुकीचंच, पैलवान सिकंदर शेखच्या बाबतीतही असंच घडलं, पण आम्ही मारहाण किंवा असा कुठलाही प्रकार केला नाही, कोल्हापुरातील गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वास हरगुले यांचं वक्तव्य। रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय, पंचांचे निर्णय मान्य नसतील, पण खेळाडू वृत्ती ठेवायला हवी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये, सरकार हक्काचं आरक्षण का देत नाहीत, जरांगेंचा सवाल, तर संयम सुटला तर राज्यात वेगळं आंदोलन करावं लागेल, जरांगेंचा इशारा। फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत, वर्षा बंगला पाडून नवा बंगला बांधणार असं कानावर आलंय, कोणत्या अनामिक भीतीमुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाहीत, राऊतांचा सवाल। अजित पवारांना सध्या मुख्यमंत्री व्हायचं नाही असं दिसतंय, दादांनी ईडीच्या ताब्यामधील संपत्ती सोडवून घेतली, अजून काय हवंय, राऊतांचं वक्तव्य। अर्थमंत्री पदावरील व्यक्ती खडूसच असते, सामनाच्या अग्रलेखात निर्मला सीतारामन यांचा खडूस असा उल्लेख, तर मोदी आता बाक्क वाजवत होते, त्यांनी काय अर्थसंकल्प त्यांना कळलाय, राऊतांचा टोला आहे। राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून कामबंद आंदोलन करणार आहेत, 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्यानंच कंत्राटदार आक्रमक झालेत, राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकलेले आहेत। आमदारांनी कंत्राटदारांकडून कामं सुरू होण्याआधीच 25% घेतलेत, 80,000 कोटींचे व्यवहार कंत्राटदारांसोबत झालेत, 20,000 कोटी टेबलाखालून घेतले गेलेले आहेत, संजय राऊतांचे आरोप। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, बाहेरील ग्रामस्थांची मागणी आणि सांगलीतल्या बहे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत हा ठराव झाला, ग्रामस्थांनी ठरावाचं पत्र इस्लामपूरच्या तहसीलदारांना दिलेलं आहे। नागपुरात छोटे स्टेडियम आणि मैदानांच्या विकासासाठी 150 कोटी रुपये मिळणार आहेत, खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची घोषणा। इच्छामरण देणारं कर्नाटक ठरणारं देशातील पहिलं राज्य आणि दुर्धर आजारानं त्रस्त आणि मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांसाठी कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय आहे, इच्छामरणासाठी राज्यातील रुग्णालयात वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे देखील आदेश। दिल्ली विधानसभा प्रचाराची आज सांगता, दिल्लीमध्ये राजकारण तापलंय, आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत। मुंबई महानगरपालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी होणार, कॅगचे आदेश, तर वॉचडॉग संस्थेला तक्रारीची दखल, 15 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल देण्याचे कॅगचे निर्देश आहेत। राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर, 127 रुग्णांमध्ये आजाराचं निदान झालं आणि 5 संशयास्पद जीबीएस बाधितांच्या मृत्यूची नोंद आहे। जीबीएस शिर्डीत तिघांवर प्राणघातक हल्ला, हल्ल्यात दोघे ठार तर 1 जण गंभीर जखमी, 1 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात, इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। शिर्डीत मोफत अन्नछत्र करून ठेवलं म्हणून गुन्हेगारी वाढली आहे, हे नियोजित खून वाटत नाहीत, हल्ला करून पैसे काढण्याच्या
उद्देशाने हे कृत्य झालेलं आहे, सुजय विखेंचा हा दावा. शिर्डी दुहेरी हत्या प्रकरणात भाजपचे नेते सुजय विखे यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांची भेट, सुजय विखेंकडून घटनास्थळाची पाहणी. पालघरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पुन्हा हल्ला, अवैध धांद्याची तक्रार केल्यानंतर जव्हार उपजिल्हा प्रमुख विजय घोलप यांच्यावर हल्ला करणारा 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीत रास्ता रोको करणाऱ्या 48 आंदोलकांवर गुन्हा दाखल, विनापरवानगी रास्ता रोको केल्याप्रकरणी आटपाडी पोलिसांची कारवाई. प्रशासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्याप्रकरणी नागरिक आक्रमक झाले होते. बुलढाण्यात आईच्या पोटामध्ये बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ असल्याची घटना. 35 वर्षीय महिलेची प्रसूती यशस्वी झाली. आईसह बाळ सुखरूप आहे. पुढील उपचारासाठी बाळाला अमरावतीला हलवलंय. त्यांच्या खडकवाडा भागामध्ये तृतीयपंथीयांची गुंडगिरी, महिलेचा रस्ता अडवून 20,000 रुपयांची मागणी, पैसे न दिल्यानं अश्लील वर्तन करत महिला आणि तिच्या लहान मुलीला बेदम मारहाण. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या कांडगावाजवळ खासगी बसचा अपघात, एकाचा मृत्यू, 30 जण जखमी, तर चौघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर कोल्हापूरमधल्या CPR आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूरच्या सीताबर्डीत महिलांचं स्वच्छतागृहामधील चोरून व्हिडिओ काढणाऱ्या आरोपीला अटक. आरोपी कला शिक्षकाच्या फोनमध्ये 8 ते 10 व्हिडिओ आढळलेत. कला शिक्षक मंगेश खोपरेने याआधीही असं कृत्य केल्याचं तपासात उघड झालंय. वाशिमच्या वाईत गव्हाच्या पिकाचं रानडुकरांच्या कळपाकडून नुकसान, रानडुकरांकडून पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी. भिवंडीत पद्मशाली समाज बांधवांकडून मार्केडे महामुनी जयंती उत्साहात साजरी झाली. जयंती महोत्सवात समाज बांधवांचा सन्मान करण्यात आला. वृत्तीनिष्ठ परिवाराच्या वतीने नितीन कापसेंनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. द्राक्ष उत्पादकांच्या व्यथा मांडल्या, तर केंद्रानं बेदाणा आयात न करण्याची मागणी केली. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर नाशिकमधील कांदा उत्पादकांकडून नाराजी व्यक्त. कांद्यावरचे निर्यात शुल्क शून्य करण्याची कांदा उत्पादकांची मागणी. नागपूरमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचे तीव्र चटके जाणवतात. गेल्या 24 तासात 34.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, सरासरीपेक्षा 4.5 अंश जास्त पारा आहे. बीडच्या परळीत शक्तिकुंज वसाहतीमध्ये थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचं घर फोडलेल्या घरफोडीमध्ये लाखोंचा ऐवज लंपास झाला. बुलढाण्याच्या खामगावमध्ये बनावट उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला तयार करण्याचा डाव फसलाय. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावे बनावट दाखले काढण्याचा डाव होता. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुण्याच्या लोणावळ्यामध्ये एकाच दुचाकीवरून 5 ते 6 विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास, जीवघेणा स्टंटचा व्हिडिओ समोर आला. ओळखपत्र नसल्यास PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार नाही. राज्य सरकारच्या नव्या नियमामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबांमधील सर्व सदस्यांचे आधार लिंक करण्याची नवी अट असेल. नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी 294 गावांचा समावेश. सातारा, जावळी, पाटणमधील गावांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे आहे. मंजुरी मिळाल्यास SRDC नियोजन प्राधिकरण म्हणून काम करेल. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पूरक वातावरणामुळे आंब्याचा मोहर बहरला आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा. जालन्यात मोसंबीला 15 ते 17,000 रुपयांपर्यंतचा दर. मागील 15 दिवसांच्या तुलनेत मोसंबीच्या भावात वाढ. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा. घाऊक बाजारात लसूण, काकडी, ढोबळी मिरची या फळभाज्यांच्या दरामध्ये घट. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डात 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक वाढल्यानं दर घसरले. मागणी वाढल्यानं पापलेट, रावसचे भाव तेजीत. पुण्याच्या गणेश पेठमधील घाऊक मासळी बाजाराच्या तुलनेत आवक कमी आहे, तर मटण, चिकन आणि अंडी यांचे दर स्थिर आहेत. जळगावच्या बडनेरात महाराष्ट्र एक्सप्रेसमधून जाणाऱ्या वृद्ध महिलेची 12 लाखांचे दागिने लंपास. जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात PhD साठी आवश्यक असलेल्या पेटची नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना 8 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. 5 ते 7 मार्च दरम्यान पेटची परीक्षा घेण्यात येईल. बीडच्या परळीतील चांदापूरमध्ये 11वी अखिल भारतीय धम्म परिषद संपन्न. कार्यक्रमाला दक्षिण कोरियाच्या
अकोल्याच्या अकोटमध्ये पोलिसांकडून हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन. मागील 5 वर्षात अकोला जिल्ह्यात 223 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. उजनी धरणावर होणारा जलपर्यटन स्थळ रद्द करा. ग्रामस्थ धरणग्रस्त शेतकऱ्यांचा उजनी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा आहे. मावळच्या टाकवे गावात विठ्ठल रुक्मिणी जत्रेनिमित्त भव्य छकडी बैलगाडा शर्यतींचं आयोजन. स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 350 बैलगाडा मालकांचा सहभाग. बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. रत्नागिरीच्या कारवांची वाडीमधील भराडी देवीच्या यात्रा उत्सवाला सुरुवात. उद्या देवीचा अभिषेक करण्यात येणार आहे. अमरावतीच्या तिवसामधील मालधूर शिवारामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वाचवण्यात यश आलंय. सर्पमित्र शुभम वांघेंच्या मदतीनं बिबट्याच्या पिल्लाला जीवनदान. पिंपरी चिंचवडमध्ये बिबट्याच्या रेस्क्यूचा थरार. निगडी प्राधिकरणातील प्रकार. बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता आहे. सध्याचे कर दरही सुधारित केले जाण्याची शक्यता. ठाण्याच्या अर्थसंकल्पात आणखी नागरिकांचा सहभाग. ठाणे पालिकेने मागवलेल्या नागरिकांकडून सूचना. माझ्या नजरेतून ठाणे या उपक्रमाअंतर्गत यंदाही नागरिकांच्या सूचनांवर अंमलबजावणी होणार आहे. पालकमंत्री नियुक्ती होणे. कालवा समितीची बैठक ठरेना. खडकवासला प्रकल्पातून शेतीला आणि शहराला किती पाणी मिळणार हे बैठकीत ठरेल. पोलीस शिपायाकडून महिलेला लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक. पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पुण्याच्या गोखले नगरमध्ये मुलीला लग्नाची मागणी घालणाऱ्या एकाला बेदम मारहाण करत हत्या. चतुःशृंगी पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला. 45 वर्षीय मृत व्यक्तीकडून आरोपीच्या मुलीशी लग्नासाठी विचारणा. पुण्याच्या कोंढवा परिसरात वर्क फ्रॉम होमचा आमिष दाखवत तरुणाची 24 लाखांची फसवणूक. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.